नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि आताच जो आपण व्हिडिओ बघितला ट्रम्प बाबू, मुद्दाम मी ते अर्धवट सोडले कारण ट्रम्पनी आता जो हाहाकार केला आहे सगळ्या जगामध्ये की सप्लाय चेन सगळे डिस्टर्ब झाले. ओके, कुठून माल कुठे निघाला आहे पण तो पोचला नाही आहे किंवा पोचला तर तो सोडून जाणार आहे कारण पुढे ते इम्पोर्ट ड्युटी भरल्याशिवाय अमेरिका आतमध्ये घेणार नाही आहे आणि सगळ्या जगात चाललं आहे. ओके, अमेरिकेने जो माल पाठवला आहे तो पण चायना म्हणतं एवढी ड्युटी भरा आता, का आजच त्यांनी ते ड्युटी लावली ॲडिशनल, नाही तर आम्ही तुमचा माल घेणार नाही. असं सगळा हाहाकार सुरू झाल्यामुळे आता सगळं मार्केट टेक्निकलवर चालणार आहे. ओके, टेक्निकल याचा अर्थ ग्राफ बघून की कुठे रेजिस्टन्स आहे त्याप्रमाणे तुम्ही शेअर तो घ्या किंवा आत्ता सगळे विकतातच, सगळे शॉर्ट सेलिंग करतात कारण आता कोणाचाच मार्केटवर विश्वास उरलेला नाही. अमेरिका रोज 1200 पॉईंट डाऊ पडतो आहे, म्हणजे 3-4 वर्षामध्ये असं काल पहिल्यांदा एकदा 1200 पडला, आज परत 1700 पडला, म्हणजे त्याला काही अर्थच नाही. पीपल हॅव जस्ट लॉस्ट कॉन्फिडन्स इन द इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आणि इकॉनॉमी रिसेशनमध्ये जाणार असं काहीतरी चाललं आहे. पण तरीसुद्धा आता आपण अभ्यास करून ठेवूया की कॅश फ्लो म्हणजे काय, ऑपरेटिंग कॅश फ्लो, ऑपरेटिंग कॉस्ट फ्लो वर्सेस तुमच्याकडे किती कॅपिटल आहे. तर कॅपिटलपेक्षा तुम्ही जर जास्त ऑपरेटिंग कॅश फ्लो काढलात दरवर्षी तर ऑब्वियसली यू आर डुईंग गुड बिझनेस, राईट. शेवटी कॅश इन द बँक, जसं आपल्या मार्केटला कॅश इन द बँक इज इम्पॉर्टंट, तसंच कंपन्यांच्या प्रॉफिटमधले किती पैसे ते त्यांच्या ऑपरेटिंग कॅश किती बाहेर येते ते त्यांच्या कॅश फ्लो स्टेटमेंटमधून कळतं. तसा कॅश फ्लो आणि विथ रिस्पेक्ट टू किती कॅपिटल आहे. कॅपिटलमध्ये तुम्ही जर कर्ज घेऊन जर कॅश फ्लो बाहेर काढला तर त्याला काही अर्थ नाही, कारण कर्ज तुम्ही काय 1000 कोटी घेतलं किंवा 500 कोटी घेतलं आणि कॅश फ्लो तुमचा 500 कोटी असेल तर म्हणजे नेट तुम्ही काय बिझनेस करता. मे बी आफ्टर 5 years युअर कॅश फ्लो विल इन्क्रीज अँड कर्ज विल रिड्यूस, दॅट इज डिफरंट थिंग. पण त्यासाठी 4 वर्ष तुम्हाला वाट बघायला पाहिजे. तर आत्ता कॅश इज द किंग हे आपल्याला जसं कळतं आहे की आत्ता तुमच्याकडे जर कॅश असेल तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे लावू शकता ओव्हर ए पिरियड ऑफ नेक्स्ट 2 months 3 months. पण जर नसतील तर काय, म्हणून कॅश इज अ किंग. नुसता DP असून फायदा नाही आहे, कॅश पण पाहिजे. तसंच कंपन्यांना सुद्धा ऑपरेटिंग कॅश फ्लो पाहिजे आणि तो कसा पाहिजे तर काही पट पाहिजे त्याच्या इक्विटीच्या. तर टिपिकली जो स्टडी केला आहे, रिसर्च केला आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला मी काही कंपन्या सांगतो. ACC 8 times कॅश फ्लो जनरेट केला, March 24चे सगळे नंबर आहेत विथ रिस्पेक्ट टू दर इक्विटी प्लस लोन. ओके, 8.44 times. त्याच्यानंतर ॲपल इंडिया 9 times ऑफ देअर कॅपिटल, कॅश फ्लो इज 9 times ऑफ देअर कॅपिटल. ओके, ACCचा कॅश फ्लो आहे 3000 कोटी आणि त्यांचं कॅपिटल आहे 355 कोटी, म्हणजे सबस्टॅन्शियल ते कॅश फ्लो जनरेट करतात. तर हे शेअर पडलेलं आहे. नंतर अजिंठा फार्मा आहे 31 times. नंतर अल्काईल अमाईन्स आहे. आता अल्काईल अमाईन्सचं काय, अमाईन्स खपत नाही आहेत कारण अमाईन्स सगळीकडेच फार्मास्युटिकल कंपन्यांवर प्रॉब्लेम असल्यामुळे तो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे ऑपरेटिंग सेल्सच होत नाही. त्यामुळे हा रेशो बघून काय उपयोग नाही. प्रॉफिटेबिलिटी वगैरे व्यवस्थित असेल तर ऑपरेटिंग कॅश फ्लो बघण्यात पॉईंट आहे. तसं विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन्स कॅपॅसिटी युटिलायझेशन आता जो व्हिडिओ करतो आहे तो तुम्ही बघा